आजच्या पत्रकार परिषदेचं नियोजन असं होतं की 2 दिवसापूर्वी आणि काल भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी आमचे नेते आदरणीय वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्यावर आरोप केले. त्यानंतर त्यांच्या सुविध पत्नी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार होत्या रजनीताई सावकारे यांच्यावर सुद्धा त्यांनी तोडसूट घेतलेलं होतं. खरं म्हटलं म्हणजे त्यांच्याजवळ आज रोजी कुठलाही मुद्दा नसल्यामुळे आणि त्यांची चोरी पकडल्या गेल्यामुळे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे की एखादी व्यक्ती जर ती मागासवर्गीय असेल आणि मागासवर्गीय म्हणून ती निवडणूक लढवत असेल तर त्यानंतर त्यांना तो दावा सिद्ध करावा लागतो आणि सिद्ध करताना त्यांनी योग्य ते कागदपत्र सादर करावे लागतात आणि त्या कागदपत्राच्या द्वारे तो निकाल दिला जातो. गायत्री गौर यांच्यावर असे कुठल्याही प्रकारचे कागद नसल्यामुळे त्यांनी खोटे नाटे कागद करून स्वतःला मागासवर्गीय एसटी चांभार म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हटलं की त्यांचं संपूर्ण कुटुंबीय हे कुर्मी जातीचे आहेत आणि ते ओबीसी जातीमध्ये मोडले जातात. आता हा खरं होतं ज्या न्यायालयातला भाग असल्यामुळे त्याच्यात जास्त मी भाष्य करणार नाही, परंतु त्यांचे पूर्ण कुटुंबियाचे जर तुम्ही दाखले पाहिले तर त्या संपूर्ण कागदांवर त्यांचे वडील असोत, त्यांचे जेवढी आजोबा असोत, त्यांचे काका असोत, त्यांचे दुसरे काका असोत, या सर्वांच्या शाळेच्या दाखल्यावर कुर्मी म्हणजे ओबीसी ही जात नमूद आहे. जर संपूर्ण कुटुंब कुर्मी असताना तुम्ही अचानकपणे या महाराष्ट्रामध्ये चर्मकार म्हणून कसे होऊ शकतात? आम्ही आमच्या माध्यमातून ह्या सर्व दावा सिद्ध करताना आम्ही विविध प्रकारचे कागद शासनाकडे दिलेले आहेत आणि शासन त्या संदर्भामध्ये काही आम्ही कागद दिले म्हणजे ते ग्राह्य आहे असं समजून ते आयोग काम करत नाही. त्याची एक पद्धत आहे. त्याची पद्धत अशी आहे की कागद दिल्यानंतर ते कागद व्हेरीफाय करण्यासाठी मग ते कुठलेही असोत ते आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातले कागद असोत ते व्हेरीफाय करावे लागतात, शहानिशा करावे लागते. अशा प्रकारे जी व्हिजिलन्स आहे, जी समिती आहे, त्यांनी ह्या संपूर्ण कागदाची चौकशी करत आहेत आणि त्या केल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याचं जे काय आहे उघड समोर येणार आहे. परंतु आपण स्वतः मागासवर्गीय नसताना स्वतःला मागासवर्गीय म्हणणं, चोरट्या मार्गाने निवडणूक लढवणे आणि निवडून आल्यानंतर आम्ही त्याच जातीचे असा तोडून सांगणं त्याच्याला काही होत नाही. अखेर जर खोटे असतील तर व्हिजिलन्स आमच्यावर सुद्धा कारवाई करू शकते. पण त्यांनी नगरपालिकेचं रजिस्टर असो किंवा त्यांचे स्वतःचे कागदपत्र असो त्याच्यावर खाडाखोड करून त्यांनी अशा प्रकारचं नकली सर्टिफिकेट तिथं मिळवलेलं आहे आणि खोटं सर्टिफिकेट मिळवल्यानंतर ते सिद्ध करण्यासाठी ते अशा कांगावा करतात की सावकारांनी असं केलं आणि यांनी नकली कागद आणले आणि रजनी सावकारे मुळात रजनी सावकारांनी एकही डॉक्युमेंट तिथं दिलेलं नाही. त्यामुळे त्यांचा किंवा आमदार संजय भाऊ सावकारे हे त्याच्यामध्ये पुढे अर्जदार नाही. त्यामुळे यांचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही आणि असे वारंवार त्यांनी निश्चितपणे आम्ही त्यांच्या कायद्याच्या दृष्टिकोनातून जी कारवाई करता येईल ते आम्ही करणार आहोत. हे त्यांचे संपूर्ण कुटुंबियांचे कागदपत्र आहे. आम्ही जर खोटे बोलत असू तर ते व्हिजिलन्सवाले आमच्यावर दाखल करतील ना. परंतु काहीतरी खोटं नाटक सांगायचं. कालही त्यांनी डीपीटीसीच्या बैठकीत मला काम करू दिलं जात नाही, मला नगरपालिकेचा त्रास दिला जातो, मला पाण्याच्या संदर्भात नियोजन केलं. तुम्ही नगराध्यक्ष असताना तुम्हाला पाण्याचं नियोजन करता येत नाही, हे तुमची असफलता आहे, हे तुमची कार्यक्षमता आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे? तुम्ही राणा भीमदेवी घाटात घोषणा केल्या होत्या की आम्ही 5 दिवसात पाणी देऊ. तुम्ही 5 दिवसाचं पाणी 10 दिवसावर तर ऑलरेडी होतच. 10 दिवसांत तुमचं 12 दिवशी झालं. हे तुमचं अपयश आहे. तुमचं अपयश लपवण्यासाठी तुम्ही कोणावरही खापर फोडत असाल तर हे काय जनता सुज्ञ आहे ना. जनता सुज्ञ आहे. एकीकडे बिल काढण्यासाठी कुठला दबाव येत नाही, एक कोणाकडे काही कोणाच्या फायदे दाबून ठेवण्यासाठी दबाव येत नाहीये आणि फक्त जनतेची कामं करण्यासाठी तुमचा दबाव येतोय का? 3 फेब्रुवारी रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या गटाने 77 विषयांना त्यांच्या विषयांना आम्ही मंजुरी दिली होती, कारण ते गावातील कामं होते. त्या 77 कामांना आतापर्यंत एक कागद सुद्धा हलवला गेला नाही. ते का काम केलं जात नाहीये?
का त्याच्यात त्या कामाच्या संदर्भामध्ये तुम्ही का हातपाव हलवत नाहीये? एकीकडे सांगा तर आम्हाला गावाचा विकास करायचा आहे, तर मग हे 77 जे विषय आहे, या 77 विषयावर तुम्ही कारवाई का कार्यवाही करत नाहीये? का त्याच्या अद्यापर्यंत 2 महिने झाले कागद हलवले जात नाहीये? का निविदा काढल्या जात नाहीये? का लोकांची कामं केली जात नाहीये? फक्त एवढं म्हणायचं की भारतीय जनता पार्टी आम्हाला विरोध करते. होय, आम्ही विरोधी पक्षात आहे. आम्हाला योग्य वाटत असतील त्या विषयांना आम्ही निश्चितपणे अनुमोदन देऊ. संपूर्ण शहरातील नागरिकांचे हिताचे विषय असतील तर आम्ही त्यांना निश्चितपणे करू देऊ. परंतु कोणीतरी एक नगरसेवकाच्या हितासाठी किंवा एखाद्याला मलिदा खाण्यासाठी आम्ही अशा प्रकारे कुठल्याही विषयांना मंजुरी देणार नाही, पुढेही मंजुरी देणार नाही. परंतु गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे योग्य आहे त्याला आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिलेला आहे, भविष्यातही देणार. आणि असे यापूर्वी यानंतर जर त्यांनी अशा प्रकारे आमच्या नेत्यांची बदनामी केली तर आम्ही त्यांच्यावर जे कायदेशीर जे कारवाई करता येते ते नक्की करणार.